संग्रामपूर तालुक्यामध्ये तब्बल आठवड्याभरापासून पाऊस परिस्थिती अत्यंत चांगली आहे. ठिकठिकाणी पेरणी आटोपलेली आहे. जवळपास 100% पेरणी या परिसरात झालेली आहे. आज मी एक सोयाबीन उत्पादक शेतकरी सूर्यपान राठोड यांच्यासोबत आहे. सूर्यपानजी, काय सांगता येईल आपल्याला या पीक परिस्थितीबद्दल? पीक पाणी तर पद्धतशीर आहे हाती नाही गेलं. हां, आणि पावसाळ्याचे बी मस्त समाधानकारक आहे. हां हां त्याच्यामुळे काही आम्हाला अडचण नाही आहे. त्याच्यामुळे दुबार पेरणी झालेली नाही आहे. हां हां त्याच्यामुळे आनंदात सरीत लोक, हां. पण पाण्याची आवश्यकता जरुरी आहे. बरोबर आहे. निश्चितच पावसाची आवश्यकता आहे, कारण पेरणी झालेली आहे आणि हे सर्व पिकं फेरावर आलेले आहेत. त्यामुळे एक फेर बसल्यानंतर अत्यंत चांगली परिस्थिती आहे भागात येईल. तुमच्या परिसरात काही भागामध्ये दुबार पेरणीचं संकट आहे असं वाटते? संकटच नाही आलेलं आहे. बरं. संकट गेलेले आहेत आमचे. हो. त्याच्यामुळे आम्हाला काही अडचण नाही आहे आता दुबार पेरणीची. काही लोकांनी हे जे सोयाबीन आहे हे आपल्या घरातली सोयाबीन पेरायचा प्रयत्न केला, पण बऱ्याच ठिकाणच्या शेतकऱ्यांना घरात टाकलेली सोयाबीन हे त्या प्रमाणात उगवलेली नाही. बरेच तुम्ही जे या शेतामध्ये पेरलेले आहे हे कृषी उत्पन्न आपल्या कृषी दुकानावरून घेतलेली आहे की खाजगीमधून घेतलेली आहे? आम्ही काही खाजगी घेतलेली आहे. बरं. खाजगी बी जुवाई चांगली निघली आमची बी. बरं. और जे दुकानावरून घेतली हो. ते बी तशीच निघलेली हो, आहे. हो, हो. पण खाजगी फक्त थोडंसं आमची खाजगी थोडीफार कमी जास्त निघलेली आहे. हा, म्हणजे त्याची उगवण शक्ती कमी असेल. कमी आहे थोडी, 10% कमी आहे थोडी. निश्चितच तूर आणि सोयाबीन हा या परिसरातला सर्वात मोठा पेरा असते आणि सोयाबीन उत्पादक आणि तूर उत्पादक या परिसरातले सध्या एकंदरीत या वातावरणामुळे अत्यंत प्रसन्न आहेत आणि पावसाची आवश्यकता असल्याचं ते म्हणतात. मी सूर्यपान राठोड यांचं हे सोयाबीन आणि तूर पेरलेलं शेत आहे. या शेतामध्ये आज ते स्वतः प्रत्यक्ष पाहणी करत आहेत आणि आपलं ताशी लागलेलं पीक पाहून त्यांना अत्यंत आनंद होत आहे. आणि अशाच वेळेस साक्षीदारच्या चमूने त्यांच्या शेतात जाऊन त्यांची घेतलेली मुलाखत. साक्षीदार न्यूज, संग्रामपूर.